राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SM9 न्यूज मराठी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका। मी इंजिनियर रामचंद्र गुटुगडे आज चंद्रशेखर बावनकुळे साहेब महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य यांना पत्र पाठवण्यात आलेलं आहे। त्याचा विषय असा आहे की सांगोला तहसील कार्यालयामध्ये एक तहसीलदार मॅडमच्या मदतीसाठी अतिरिक्त सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची नेमणूक करावी। विषय असा आहे की या सांगोला तालुक्यात छोटे मोठे खेडी जर वाड्या धरल्या तर जवळजवळ 105 गाव आहेत आणि 105 गावातील लोक उन्हाळा असला म्हणून ते तहसील कार्यालयात येतच असतात कामानिमित्त। त्यामुळं बरेच प्रकरण हे आता सध्याला चालू आहेत। मॅडमचं काम चांगलं आहे पण त्यामध्येच आता सध्याला कलम 155 असेल, कलम 85 रस्ता प्रकरणे, जन्म मृत्यू दाखले आदेश, जातीचा दाखला, उत्पन्न दाखला येण्याची प्रकरण असे अनेक विषय आहेत। मग त्याच्यामध्ये जर फास्ट व्हायचे असेल तर शासनानं एक रिटायर लेवलचा तहसीलदार अधिकारी मॅडमच्या मदतीला द्यावा, जेणे की प्रकरण फास्ट होतील। कारण ग्रामीण भागातली लोक डोंगर दऱ्यातनं येतात आणि उन्हाळा असल्यामुळं इथं म्हणजे थांबणं किंवा ह्या गोष्टी होतात। त्यामुळं माझी विनंती आहे की एक 6 महिन्यासाठी एक रिटायर अधिकारी तहसीलदार लेवलचा आपण सांगोलसाठी मॅडमच्या मदतीला द्यावं, जेणे की ही प्रकरण दोन्ही फास्ट पद्धतीने होतील आणि सांगोलच्या जनतेला लवकरात लवकर वेळेची बचत होईल। त्यासाठी मी माझे एक छोटस मागणी आहे आणि मॅडमचं काम चांगलं आहे, फक्त त्याची गती वाढावी, लवकर व्हावी यासाठी आम्ही आज पत्र लिहिलेलं आहे। तरी मंत्री महोदयांनी थोडासा याचा विचार करून आम्हाला सांगोलसाठी ही मागणी मान्य करावी। धन्यवाद।